आजच्या दिवसातली होणारी शेवटची आणि अंतिमची लढत तुम्ही बघणार आहात. उपांत्यपूर्व फेरीतला थरार आहे. दोन मातबर प्रतिस्पर्धी एकाच तालुक्यामधले आहेत. कित्येक वेळा एकमेकांची गाठ पडलेली आहे आणि आज पुन्हा एकदा समोरासमोर पुन्हा दोन डोंगरांची टक्कर आहे. एका साइडनं तुकाई टायगर्स पारगाव विरोधामध्ये लॉयन्स क्रिकेट क्लब बोरीपारधी या दोन संघांमध्ये आपण पाहतो आजच्या दिवसातला होणारा हा अंतिमचा सामना आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिलं षटक टाकण्यासाठी अर्थात टॉस जिंकला आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू असा निर्णय लॉयन्स टीमने घेतलेला आहे. तर समोर अर्थात पारगाव टीमला आपण पाहतो प्रथम फलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि पहिली जोडी पुन्हा एकदा असेल अनिकेत ताकवणे अर्थात दौंड मधला डावखरा असा असणारा सर्वात भेदायक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो अनिकेत ताकवणे आहे. आणि दुसऱ्या साईडनं महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा जर्सी क्रमांक 12 परिधान करून विशाल मोरे पुन्हा एकदा तुम्ही आतमध्ये बघणार आहात. तर पहिलं षटक टाकण्यासाठी सुधीर सरांच्या हातावरती चेंडू ठेवण्यात आलेला आहे. चला चालू करून घ्यात मॅच, उशीर करू नका, गॅस सुरू करून मॅच. नाना आपल्याला यानंतर फलंदाजी करायची आहे त्यामुळे तुम्हाला जितक्या लवकर षटकं टाकून घेता येईल तितक्या लवकर षटकं टाकून घ्या. 51,000 रुपयांचा असणारं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी एक खूप मोठी स्पर्धा आहे. काल एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे. आज 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळत होते त्यामधल्या अर्थात 8 संघांचा प्रवास या जागची जागी थांबलेला आहे. तर आता या संघामध्ये जो संघ जिंकेल इथे हा संघ थेट खेळेल 51,000 रुपयांसाठी. चालू करून घ्यात. ठीक आहे, घ्या जागेवरती आपलं त्वरित क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू खेळेल विशाल मोरे. सुधीर सर आहेत गोलंदाजी मार्गवरती. पा कव्हर मध्ये खेळलेला फटका आहे. डीप कव्हर मध्ये दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून ओलांडतोय चेंडू तरी सीमारेषा बाहेर. 4 रन. डीजे पहिल्या चेंडूवरती अर्थात चौकाराच्या साईन आपण पाहतो या ठिकाणी अकाउंट ओपन होतोय. खरी चौकार असेल लॉयन्स क्रिकेट क्लब बोरीपारधी आपल्याला टॉस करताना काही सूचना मला वाटतं ऑर्गनायझेशन कमिटीने दिलेल्या असतील. बॅड लाईटची कोणती अपील या ठिकाणी चालणार नाही. अगदी सूर्य आता मावळतीच्या दिशेनं झोकू लागलेला आहे. अगदी सावल्यांनी अक्षरशः सगळ्या मैदानावरती पदार्पण केलेलं आहे. आता पहा आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण आतमध्ये बघत आहोत. हा चेंडू आयडियारकर अगदी खोलवर पद्धतीचा हा चेंडू होता. विशाल मोरेनं गोदून काढला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर जे असावा समोर थांबवतोय चेंडू. फेक जाईल विकेट किपर कडे तोपर्यंत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पुन्हा विशाल मोरे होता. आज पायामध्ये भिंगऱ्या बांधल्यासारखे आता पाय धावतायत. जिंकू किंवा मुरू अशी परिस्थिती आहे. द बिग स्ट्रगल द बिग सक्सेस. जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. तुमचा जितका मोठा संघर्ष असेल ना आज तितकं मोठं यश तुम्हाला मिळणार आहे. कित्येक वेळा एकत्र खेळलेले आहेत, कित्येक वेळा एकमेकांना पराभूत सुद्धा केलेला आहे. आणि आता कित्येक वेळा एकत्र खेळत असल्या कारणाने एकमेकांचा खेळ दोन्ही एकमेकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हा चेंडू बॅक फुटर देतात अक्रॉस दी बॅट. विशाल मोरेचा हा फटका षटकार. हॅलो विशाल मोरेच्या बॅटमध्ये निघालेला पुन्हा एकदा पॉवरफुल षटकार आहे. या 6 धावेने धावपली करते आपण जाऊ. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पदावरती सुरू असताना 12 धावा. 2 महाराष्ट्र पोलीस समोरासमोर आहेत. 1 पॉइंट मध्ये उभा आहे नाना सोंडवर. तर एकाच साईडनं अर्थात स्ट्राईक एंडला 12 क्रमांकाचा जर्सी परिधान करून तुम्ही आतमध्ये विशाल मोरेला पाहता. हा चेंडू तोफेतनं जसा गोळा निघतो ना तसा आपण पाहतो विशाल मोरेच्या चेंडू अर्थात बॅटमधनं चेंडू निघाला होता. सुनील थोरात सारखा खेळाडू अगदी भिंतीसारखा आडवा होता पाठीमागे उभा. चेंडू मात्र सीमारेषेपर्यंत जाऊ दिला नाही. एकच सिंगल धाव तिथे मिळेल. लेफ्ट हँड आणि राईट हँड असं कॉम्बिनेशन असल्या कारणाने आता स्ट्राईक रोटेट झाल्या कारणाने प्रत्येक चेंडूवरती थोडंसं का होईना क्षेत्ररक्षकांची पळापळ तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 29 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला अर्थात अनिकेत ताकवणे ऑन स्ट्राईक. पारगाव टीम जितेन शेळके आज खेळतोय. दौंड तालुक्यामधला मातब्बर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आज कित्येक स्पर्धेमध्ये एक चांगला कॅप्टन म्हणून त्याचा गौरव सुद्धा करण्यात आलाय. तो जितू शेळके आज नेतृत्व करतोय. हा चेंडू मिड विकेट मध्ये खूप चांगला स्टॉप तिथे. जरी झैल आपण पाहतो होऊ शकला नसला तरी तो चेंडू आपण पाहतो जय थोरातनं सीमारेषा बाहेर जाऊ दिला नाही. एक सिंगल धाव असेल. एका सिंगलच्या सायन आपण धावपली करतो जाऊ. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आतापर्यंत कोणताही खेळाडू बाद नाही. 14 धावा तुकाई टायगर्स पारगाव. 14 धावा धावपली करते. आता तुम्ही पहा
इथून मागे जाण्यासाठी सुद्धा तेवढंच अंतर चालावं लागेल की इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही चाललेला आहात. त्यामुळे आता इथून मागे रिकामे हाती कुणाला जायचं नसेल आणि ते स्वप्न घेऊन पुन्हा आता समोर दोघे समोरासमोर आहेत. हा चेंडू अगदी सोडून दिला. कोणत्याही प्रकारे ह्या चेंडूचा छेड करण्याचा प्रयत्न केला नाही. मेनपंतांनी सुद्धा आपले 2 हात बाहेर काढले. याचा अर्थ 22व्या नियमाचा वापर केला जाईल. ज्यावेळेस मेनपंतांना वाटतं हा चेंडू खेळणं जणं अशक्य आहे त्यावेळेस तो वाईट चेंडू दिला जातो. आणि आता असतील टोटल 15 धावा. 15 धावा धावपलीवरती आहेत बघा. 15 धावा. हा चेंडू फुलटॉस सरळ बॅटने खेळलाय. फटका. क्षेत्ररक्षक नाही मागे. एक टप्पा हा चेंडू सीमारेषेला आग लावतोय. 4 एक षटकाचा खेळ आपण पाहतो आतमध्ये संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती असतील टोटल 19 धावा. 19 धावा धावपलीवरती पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो ठिकाणी संपलेला आहे. संघर्ष मोठा आहे. लढाई मोठी आहे. आज स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आता लढाई आहे. स्वप्न मोफत असतात. फक्त त्या स्वप्नांचा पाठलाग करताना बरीचशी किंमत तुम्हाला मोजावी लागते. द ड्रीम्स द इम्पॉसिबल ड्रीम जे अशक्य आहे ना ते स्वप्न खऱ्या अर्थानं पाहण्याची ताकद तुमच्यामध्येच असते आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची ताकद तुमच्या मनगटामध्ये सुद्धा आहे. आज इथपर्यंत आलेला आहात. ते लामांशा नेपोलियन माणसाची एक म्हणे पहा, तुम्ही शांततेच्या काळामध्ये जर जास्त काम गाळलात ना तर तुम्हाला युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. आणि आता हे युद्ध सुरू आहे. आतापर्यंत देखणा खेळ आहे. आता शेवटची लढाई आहे. जिंकलात तर एक पारितोषिक घरी घेऊन जाणार आहात. जर पराभूत ठरलात तर आज इथे रिकामे हाती घरी जावं लागणार आहे. अडकेत ताकवण्यासाठी अमित बर्वेचा तो चेंडू होता. अमित बर्वे 6 चेंडू 6 प्रकारे टाकण्याची ताकद ह्या खेळाडूच्या मनगटामध्ये आहे. आज जितक्या वेगात चेंडू टाकतो तितक्या वेगात वेळा चेंडू व्हेरिएशन अर्थात एक स्विंग करण्याची अगदी ती जादू त्याच्या बोटामध्ये आहे. अडकेत ताकवण्याचा हा तडाखा. मिड विकेट. 4 रन. चार रन आणि या चौकाराच्या साहाय्याने धावपली करते असतील 23 ऑन बोर्ड. 23 धावा. धावपली करते अमित बर्वे पुन्हा एकदा. अडकेत ताकवणे. यस डान्सिंग डाऊन द विकेट. दिलाय चेंडू मिड विकेट सीमारेषा बाहेर फेकून. वाघाची दाढ पुन्हा एकदा अनिकेत ताकवणे इथे कोसळतोय. खणखणीत षटकार. एकोणतीस धावा. धावपलीवरती अनिकेत ताकवण्याच्या बॅटमध्ये निघालेला पुन्हा एकदा एक खणखणीत तो षटकार होता. 29 ऑन बोर्ड. 29 धावा. हा चेंडू पहा यावेळेस मात्र शरीरापासून दूरवरती टाकला होता. लॉक ऑफ. स्वतः आपण पाहतो तिथे क्षेत्ररक्षक असताना सोडण्यावर फेक. बाळू 14 क्रमांकाचा दृश्य आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. विकेट किपर हा संघाचा दुसरा संघनायक असतो असं म्हटलं जातं पहा. आणि बाळू शेळके आज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये फक्त आजच नाही तर गेली कित्येक वर्ष लॉयन्स संघ जोपर्यंत आतमध्ये खेळतो त्यावेळेस विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. आज टेनिस क्रिकेट जगलेली लोक तुम्हाला आज क्षेत्रामध्ये अर्थात टेनिस क्रिकेट क्षेत्रामधली ही लोक अजूनही क्रिकेट खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. एका साईडला सुनील थोरात आहेत की त्यांच्या काळामधलं क्रिकेट वेगळं होतं. आत्ताचं क्रिकेट वेगळं असलं तरी आत्तापर्यंत त्यांनी केलेला खेळ तुम्ही बघितलेला आहे. दुसऱ्या साईडनं दत्ता ताकोने, वैभव भोत्रे सारखे एक ताकदवान गोलंदाज आहे समोर. यस विशाल मोरे डीप स्क्वेअर लेग हा चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन. चौतीस धावा धावपली करते आपण पाहतो अर्थात 34 ऑन बोर्ड. 34 धावा धावपली करते अमित बर्वे. आतापर्यंत एक षटकार एक चौकार अर्थात तुम्ही पाहिला आतमध्ये.
फुल टॉस विशाल मोरेला टाकणं म्हणजे आता इथे वाघा समोर नेऊन शेळी टाकण्यासारखं आहे. या षटकार 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती अर्थात 40 धावा. 40 धावा धावपलीवरती 2 षटकांचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपलेला आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. आपण ताबडतोब अजून 2 षटके टाकायचे लॉयन्स. 3 ओव्हरची आहे का किती आहे? 3 ओव्हरची मॅच आहे. स्पीड अप प्लीज उरका. आपल्यासाठी सांगतोय सामना महत्वाचा आहे आणि खूप निर्णायक आहे. आता पाहायचंय 2 षटकं संपली. 40 आलेत. शेवटच्या 6 चेंडू टाकेल स्वतः नाना सोडण्यावर. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी नाना सोडण्यावर आपण पाहतो. हा चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. बिग बॅटल ऑफ दिस 2 टीम्स. संघर्ष मोठा आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग असा कारण की आता ही रात्रीची शेवटची बस आहे. आता ही जर बस सुटली तर थेट पिळेल मला वाटतं 2022लाच. त्यामुळे आता हे जे काही करायचं ते तुम्हाला आजच करायचं आणि आत्ताच करायचं. अनिकेत ताकोने पुन्हा एकदा आहे. रिव्हर्स हा प्रयत्न विकेट किपर कडनं आपण पाहतो. हा चेंडू निसटतोय मात्र सुधीर सर गेले ते चेंडू पर्यंत थांबवलाय. तोपर्यंत धावा पळून काढले. टोटल 3 धावा. 22च्या ते 3 आहेत. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नव्हता. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 या 3 धावा संघाच्या खात्यामध्ये लिहिल्या जातील. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता तिकडे. आता धावा कुठून येत आहेत मी म्हणेन याला महत्व नाही. धावा येणं गरजेचं आहे. 3 आल्या. या 3 धावेने धावपलीवरती या टोटल 43 धावा. एका तालुक्यामधली असणारी जवळजवळची गावं आहेत. कित्येक वेळा गाठ पडलेली आहे आणि कित्येक वेळा संघर्ष झालाय. मात्र आज पुन्हा एकदा आज शेतकरी 11 यांच्या माध्यमातून उभा असणारा शेतकरी ट्रॉफी 2021 नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावरती त्या स्पर्धेचं आयोजन आहे. इथे पुन्हा दोघांची गाठ पडलेली आहे. फुल टॉस आणि पुन्हा स्क्वेअर लेग चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. एका साइडनं आता विशाल मोरे. चेंडू त्याला अजूनही अंधारात फुटबॉल सारखा दिसतोय. 49 धावा. धावपलीवरती या षटकाराच्या साहाय्याने तुकाई टायगर्स पारगाव. 49 धावा धावपलीवरती. त्यामधल्या तर 33 एकट्या विशालच्याच आहे. 33 धावांवरती नॉट आउट खेळतोय. फक्त आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केलाय. 8 चेंडू मध्ये 33 धावांवरती नॉट आउट असणारा खेळाडू संघाचा टोटल धावपलक 49 आहे. पुन्हा विशाल मोरे. बंदुकीतून सुटलेली गोळी पुन्हा सुसाट सीमारेषेला लागला होता हा चेंडू. तुकाई टायगर्स पारगाव. 4 रन आणि 53 धावा धावपलीवरती पूर्ण होतील. 53 धावा प्रतिस्पर्धी मोठा आहे. त्रेपन्न धावा धावपलीवरती शेवटचा षटकाचा शेवटचा खेळ आपण पाहतो. अर्थात शेवटची ओव्हर आहे. हा चेंडू नॉन स्ट्रायकिंगच्या खेळाडूंना मात्र घरटं सोडलं होतं. पुन्हा पायांना ब्रेक लावला. माघारी येऊन आपल्या घरट्यामध्ये उभा राहिलेला आहे. पायानं जर ब्रेक लावलं नसतं तर कदाचित भरपूर मोठा ऍक्सिडेंट घडला असता. मात्र तिथे कोणताही धोका आपण पाहतो तुकाई टायगर्स पारगाव टीमला झाला नाही. शॉर्ट पिच अक्रॉस द बॅट आणि पुन्हा एकदा विशाल मोरेचा पुन्हा एक पॉवरफुल षटकार. बिग शॉट. पोहोचतोय 43 धावांवरती. टीम जाईल 59 धावांवरती. 59 धावा धावपलीवरती आहेत. उद्या 61,000ची फायनल खेळणार आहे पारगाव लोणी भापकर मध्ये. आणि यस पुन्हा एकदा आणि तो पुन्हा एक षटकार आहे. 49 धावांवरती नॉट आउट असेल विशाल मोरे. शेवटचं षटक आपण पाहतो खूप महागडं होतं ते. टोटल झाल्या 65 धावा. जिंकण्यासाठी गरजेच्या असतील लॉयन्स टीम तुम्हाला 66 धावा. 18 चेंडू आणि 66 धावांची गरज असणारा हा सामना. 12 चेंडू एकट्या विशालनेच खेळले आणि 12 मध्ये एकट्यानं 49 बनवल्या सुद्धा. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोलत होती. त्याचे बॅट वादळ आलं होतं. पुन्हा त्याचं चक्री वादळामध्ये रूपांतर झालं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी पाऊस पडत होता. तिसऱ्यामध्ये मात्र चकपा मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
विकास सुरवसे फिल्डिंग लावून घ्या. चला नाना, 2 खेळाडू तुमच्या ताबडतोब पाठवून द्या. तुम्हाला जिंकण्यासाठी 66 धावींची भरघोस मोठी गरज आहे. चला ताबडतोब आपण दोन्ही फलंदाजांना आतमध्ये पाठवून द्या. प्रेक्षकांनी सुद्धा अजून जागा सोडल्या नाही, कारण प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे सामना अजून संपला नाही. आता 66 धावींची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ आपण या ठिकाणी बघणार आहोत. 18 चेंडू 66 धावींची गरज असताना आता जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और उसे आसान करने के लिए उसे समझना पड़ता है. वक्त आपका है, चाहो तो सोना बना लो और चाहो तो सोने में गुजार दो. जब तक मंजिल न मिले तब तक मत हारो, तब तक मत ठहरो, क्योंकि पहाड़ से निकले वाली नदियों ने आज तक रास्ते में किसी से नहीं पूछा कि समुंदर कितना दूर है. 18 चेंडू आणि 66 धावींची गरज असणारा सामना. जो जिंकेल तो पुन्हा एकदा 51,000 रुपयांसाठी खेळण्यासाठी इथे पुन्हा या मैदानावरती येणार आहे 6 तारखेला. आणि जो संघ पराभूत ठरेल त्यांना मात्र या स्पर्धेमध्ये पुन्हा जरी तुम्ही आलात तरी बाहेर बसून सामना बघावा लागणार आहे. शेतकरी 11 अर्थात समस्त शेतकरी ग्रुप यांच्या माध्यमातून उभा असणारा एक दिमागदार सोहळा. तुषारदादा रमेश अप्पा थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं एक देखणं आणि एक नेटकं आयोजन आहे. पहिली जोडी आतमध्ये, नाना ऑन स्ट्राईक. मेन पंतांचा इशारा, यस लेट्स प्ले. चालू करू आपण पुन्हा एकदा हा सामना. पहिलं षटक टाकेल दत्ता मामा ताकवणे. दत्ता मामा आपण पाहतो पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तुकाय टायगर्स पारगाव. दाना सोडण्यावर आज नानाची बॅट चालणं गरजेचे आहे आणि पहिल्या चेंडूवरती नाना सोडण्यावरचा अपेक्षित ब्लास्ट षटकार. नाना सोडण्यावर जोपर्यंत एका साईडनं आतमध्ये उभा असेल आणि सुनील थोरात ही जोडी आतमध्ये जोपर्यंत उभी असेल ना तोपर्यंत अशक्य आहे ना ते शक्य करून दाखवण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. आणि तुम्ही पहा आज जिथे प्रबळ इच्छाशक्ती असते तिथे मार्ग सापडतो. आज स्वप्न बघितलेलं आहे टू फाईट द अनबिटेबल फोर्स. ज्या शत्रूचा कुणीही पराभव करू शकत नाही ना ते शत्रू सोबत खऱ्या अर्थाने तुम्हाला युद्ध करता येणं गरजेचं आहे. आज सत्यासाठी झगडायचंय, सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्यासाठी माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, मात्र त्यासाठी कारण स्वर्गीय असणं गरजेचं आहे. ते कारण आहे आज. हा चेंडू दत्ता मामाचा मात्र खूप खोलवर पद्धतीचा होता. फेक केली होती, मागे उभा आहे सागर ताकोणे, अगदी तो कोसळलेला आहे. प्रेशर रिलीज, हाय व्होल्टेज हा ड्रामा आहे. आता कुठेतरी हा सामना हळूहळू व्हेंटिलेटर वरती जातोय. व्हेंटिलेटर वरती जाऊ लागलेला आहे सामना. 5 किलोमीटर पळलेल्या खेळाडूला विचारा की बाबा तुझ्या विजयाचं रहस्य काय. तो 5 किलोमीटर पळलेला खेळाडू विजयाचं एकच रहस्य सांगेल की मी कुठेही थांबलो नाही. आता इथे थांबून चालणार नाही. लढाई मोठी आहे आणि ही लढाई विचारांची आहे. नाना सोडण्यावरनं पहिल्याच चेंडूवरती षटकार खेळून इरादे स्पष्ट केलेत की मी सुद्धा इथे सहजासहजी हार मानायला आलो नाही. आज टेनिस क्रिकेट मी जवळून पाहिलं, असे कित्येक सामने मी खेळलोय. बॅट्सकडे घेणारा चेंडू वैभव बोत्रे पाठीमागे आहेत. एक सिंगल धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतले जाईल. एका सिंगलच्या साईड धावपली करीत आपण पुन्हा एकदा जाऊ. टोटल असतील 9 धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना. 9 धावा धावपलीवरती. क्षेत्ररक्षणामध्ये जितू शेळके पहा क्षेत्ररक्षण करतोय. दौंड तालुक्यामधला पहिला प्लेअर, मॅन ऑफ द सिरीज. 3 लाखाची गाडी जिंकला तळेगाव दाभाडेमध्ये. आज मावळ ट्रॅकर्स हा संघ खेळतो, एका गावातले नाही 5-6 तालुक्यातले प्लेअर घेऊन तो खेळत असतो. प्रोफेशनल लेवलचा प्लेअर आहे. आता इथे दिवसा मला वाटतं नाईटची सुद्धा एक स्पर्धा खेळण्यासाठी इथून पुढे जाणार आहे. तो खेळाडू आज दिसता उभा जरी असला तरी संघाला खूप मोठा आधार असतो. आणि आज तो खेळाडू तुम्ही पाहता आतमध्ये नाना सोडणारा आणि त्याचा सुद्धा हा चेंडू या सुनील थोरात देतोय चेंडू फेकून सीमारेषा बाहेर. षटकार. पहिलं षटक आपण पाहतो या ठिकाणी सुरू आहे. धावपलीकरिता आपण जाऊ. पूर्ण होतील 15 धावा. 15 धावा धावपलीकरिता पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना अजूनही सामना संपला नाही. अजूनही यामध्ये कोणी जिंकलं नाही. प्रेशराईज हा सामना आहे. आता तो प्रेशर प्रत्येक खेळाडूवरती तुम्ही बघणार आहात. आज अनुभवांची कमी नाही. आज सगळे अनुभवी खेळाडू तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळतील. मिड ऑफच्या डोक्यावर ना चेंडू डीप लॉग ऑफ. षटकारा पाठोपाठ येतोय हा चौकार.
19 धावा धावपलीकडे आहे. टिक फॉर टॅग जशाच तसं उत्तर इथे दिलेलं आहे. पहा मैदानामध्ये दी बिग बॅटल आहे. सामना आज दोन तालुक्यांमध्ये, आता इथून मागे बऱ्याचशा मोठ्या मोठ्या तालुक्यांमधले संघ आपण खेळताना बघत होतो, मात्र आता शेवटची लढाई एकाच तालुक्यांमधल्या गावांची आहे. दोन गावं दोन तालुक्यामध्येच मोडतात. पुन्हा एकदा हा चेंडू, प्रचंड मोठा गॅप, जमीन समांतर फटका आणि पुन्हा चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावपलीवरती असतील 23 धावा. 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावपलीवरती आहेत. बनवायच्या 66, त्यामधल्या 23 आलेल्या आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून 12 चेंडू मध्ये 43 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 12 चेंडू 43 धावींची गरज. परमेश्वराकडे प्रार्थना सुरू झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि 43 धावींची गरज असणारा सामना. दी गॉड ग्रँट मी द सेरेनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स विच कॅनॉट चेंज, करेक्ट टू द चेंज नथिंग विच आय कॅन, विस्टम नो द डिफरन्स. परमेश्वरा, जे मी बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य मला दे. जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं सामर्थ्य मला दे. आणि जे मी बदलू शकत नाही आणि मी जे बदलू शकतो, या दोघांमधला फरक ओळखण्याचं शहाणपण मला दे. 12 चेंडू आणि 43 धावा. वैभव बोत्रे असेल षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी बारकवरती. वैभव बोत्रेच्या हातावरती हा चेंडू असेल. षटक क्रमांक 2 ला आपण पाहतोय सुरुवात आहे. समोर नाना सोडण्यावर सारखं वादळ आहे. नाना सोडण्यावरचा फटका. क्षेत्ररक्षक नाही कुणी तिकडे. जाईल हा चेंडू सरळ बॅटनं सीमारेषा बाहेर. 4 रन. या चौकाराच्या सहाय्याने धावपलीवरती येतील आता 27 धावा. 11 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे आणि 11 चेंडू मध्ये अजून 39 धावा. सामना जिंकण्यासाठी या धावा गरजेच्या आहेत. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू इथे काय करेल. एक निर्धाव चेंडू आता खूप धोकादायक आहे. एक चेंडू अर्थात एका धावीची आता किंमत अगदी सोन्याहूनही पिवळी झालेली आहे. एका धावेसाठी संघर्ष. फुल टॉस होता मिड विकेट मध्ये आणि हा चेंडू वाघाची धाड आहे. षटकार. नाना सोडण्यावर दी बिग शॉट. आणि या 6 धावेनं आता धावपलीकडे असतील. 5 धावा टोटल 33 धावा. एक महाराष्ट्र पोलीस कुठेतरी विशाल मोरे आग ओकत होता. आता दुसऱ्या पोलिसांना सुद्धा सुरुवात केलेली आहे. काय करतात पोलीस, पोलिसांची ताकद काय पाहत मध्ये. 33 धावा आल्यात म्हणजे अजून 33 बनवायच्यात. हा चेंडू अगदी जाईल फर्स्ट स्लिप मध्ये. सुभाष शिंदे आपण पाहतो तिथे क्षेत्ररक्षण करेल तो खेळाडू. आता इथून पुढचा एक निर्धाव चेंडू काय करेल तर तो प्रेशर निर्माण करेल आणि रिक्वायर्ड रन रेट वाढवेल. डॉक्टर सांगतात बघा, माणूस कामानं कधीही मरत नाही, तो त्या कामाच्या ताणाने मरतो. त्यामुळे एकदा का जर प्रेशर निर्माण झाला तर तिथून पुढचा थोडासा प्रवास अवघड होऊन जाईल. आतापर्यंतचा प्रवास खूप सुरेख आहे. नानाचा हा फटका थर्ड मॅन मध्ये असेल. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये ती शर्यत आहे. क्षेत्ररक्षकानं अगदी क्षेत्ररक्षक कोसळला जरी असलं तरी त्याने चेंडू जाऊ दिला नाही. आज जीवाच्या आकांतानं अगदी एका ताकदीनं कंबर कोसून दोन्ही संघांनी आता तिथे ताकद पणाला लावलेली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडू मध्ये 31 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी अजून इथून पुढे आहे. 7 चेंडू 31 धावींची गरज. हा चेंडू यस. नाना सोडण्यावर देतोय पेंट. 5 चेंडू फेकून. शिवरायांची तळपती तलवार आहे. 18 धावींचं हे षटक असेल. आता शेवटचे 6 चेंडू आपण बघणार आहोत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. सहा चेंडू 25 धावा. डीजे ऑपरेटर सुद्धा सुरू झालेले आहेत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावींची गरज आहे. जरी मैदानामध्ये सावल्यांनी अगदी पदार्पण केलं असलं तरी अगदी खऱ्या अर्थानं मैदानानं पेट घेतलेला आहे.
प्रेक्षक जागेवरची उभे राहिलेत पण घरी गेले नाहीत, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे अजून सामना संपला नाही. क्षितिज दिवेकरच्या हातावरती ठेवलाय चेंडू. 6 चेंडू आणि 25 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 6 चेंडू 25 धावींची गरज असणारा सामना. इस दुनिया में मुश्किल कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से हो कुछ पाने की तो अपनी सितारे भी जगह छोड़ देते हैं. मंजिलें मिले ना मिले तो मुकद्दर की बात है. प्रयत्नार्थी परमेश्वर. पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 25 धावींची गरज सामना आपण पाहतो जिंकण्यासाठी आहे. 6 चेंडू 25 धावा. क्षितिज दिवेकर आहे आणि क्षितिज दिवेकरचा पहिला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी निर्धाव आहे. मंजिलें मिले ना मिले तो मुकद्दर की बात है. मंजिलें उन्हों की मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 5 चेंडू आणि अजून सामना जिंकण्यासाठी 25 धावींची गरज इथून पुढे आहे. पाच चेंडू 25 धावींची गरज असणारा सामना इथे अवॉइड आहे. म्हणजे अजूनही 5 चेंडू आपण पाहतो शिल्लक असतील आणि अजून 24 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 5 चेंडू 24 धावींची गरज असणारा हाय व्होल्टेज हा ड्रामा आहे. 5 चेंडू 24 धावींची गरज असताना सुनील थोरात ऑन स्ट्राइक. 20 वर्षाचा हा खेळाडू आहे जो गोलंदाजी करतोय. आणि क्षितिज दिवेकरचा हाही चेंडू आपण पाहतो या ठिकाणी निर्धाव असेल. आता कॅल्क्युलेशन आहे शेवटचे. 4 चेंडू शिल्लक असतील आतमध्ये आणि 4 चेंडू मध्ये अजून 24 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 4 चेंडू 24 धावींची गरज. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू महाराष्ट्र पोलीस सोडत नाही कोणाला सहजासहजी. चेंडू सुद्धा सोडणार नाही. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये 23 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 3 चेंडू आणि 23 धावींची गरज असणारा सामना उपांत्यपूर्व फेरीतली ही लढाई आहे. जिंकणारा संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय. हा चेंडू विकास सुरवसे टिपतोय झेल आणि नानाचा खेळ संपतोय. नाना बाद होईल मात्र नानाची खेळी तुम्ही पहा. 9 चेंडू 27 धावा. जागेवर या. चला 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 23 धावींची गरज आहे. होऊ शकतात. अजूनही फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू शतरक्षकाने सूर मारला होता जसा पाण्यामध्ये मारतात. प्रेक्षक बऱ्यापैकी आता सगळे आतमध्ये आलेले आहेत. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एका चेंडूमध्ये अजूनही 19 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. लॉयन्स क्रिकेट क्लब नावाप्रमाणे लढलेला आहे संघ. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे शेवटचा आणि 19 धावींची गरज क्षितिज दिवेकर. आणि हा चेंडू विकास सुरवसेकडे जाईल आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये होतो दाखल. तुकाई टायगर्स पारगा. आपलं मनापासून अभिनंदन. तर लॉयन्स आपण चांगला खेळ केलात. आपलं मनपूर्वक आभार. आजच्या दिवसातले सगळे सामने संपलेले आहेत. उद्या भेटूयात पुन्हा एकदा नवीन संघात. होईपर्यंत आपण थांबूयात. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री.